और ये मैदे का बनाया क्या? मैदा, आटा और थोड़ा सा सूजी। ओके। और मेघा आप क्या बना रहे हो? गुलगुले। ये हो गया, इसको थोड़ा सा और लंबा भी करना है। इसके ऊपर घी खाली टैप करना है हल्का। अच्छा ओके, हलका सा टॅप टॅप करो। गुड मॉर्निंग। नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे आणि आता घड्याळात वाजलेली आहेत 10:30। मी रेडी झालेली आहे आणि हर्षित सुद्धा, आणि आम्ही चाललेलो आहोत हर्षितचे स्कूलचा जो युनिफॉर्म आहे तो आणण्यासाठी आम्ही आता चाललेलो आहोत। कारण असं आहे की अजूनही हर्षितचे बुक्स आलेले नाहीयेत, परंतु युनिफॉर्म जो हर्षितचा आहे ना तर तो आणायला चाललेलो आहोत। आणि युनिफॉर्म जो आहे तो आम्ही ऑनलाईन ऑर्डर देत होतो, परंतु ते ॲक्सेप्ट करत नव्हतं। आणि जरी युनिफॉर्म जरी ऑनलाईन ॲक्सेप्ट केला असता त्यांनी तरी मी घेतला नसता। कारण असं आहे कारण युनिफॉर्म घेतल्यानंतर तो अल्टर करावा लागतो आणि अल्टरेशनला परत किंवा जर एक्सचेंज करायचा असेल तर पुन्हा प्रॉब्लेम येईल। तर आम्ही आता चाललेलो आहोत त्या शॉपमध्ये ज्या ठिकाणी हर्षितच्या स्कूलचे जे वेंडर्स आहेत ते तिथे अवेलेबल आहेत, आणि तिथूनच आम्हाला ते युनिफॉर्म वगैरे तो कलेक्ट करायचा आहे। तर आता तिथे जातो आधी आणि युनिफॉर्म कलेक्ट करतो। हर्षित, 4 व्हीलरची चावी घेतली? नाही घेतलीस। घरची चावी घेतली? घरची चावी तुझ्या एक चावी, ही चावी तुझ्याकडे। सो येस, आता गाडीने चाललेलो आहोत कारण बाहेर खूप गरमा आहे। हर्षित खरं म्हणत होता की मम्मा आपण चल 2 व्हीलरने जाऊया, पण मी त्याला म्हटलं की बाळा 2 व्हीलरने नको, खूप गरम आहे बाहेर। हर्षितच्या स्कूलमधनं त्याला फोटोसुद्धा काढायला सांगितलेले आहेत, पासपोर्ट साईज, सो ते सुद्धा काढणार आहे। आणि ह्या सर्व गोष्टीसाठी मी आणि हर्षित आम्ही दोघं जण सुद्धा आता चाललेलो आहोत। तर येस, सर्व तयारी, घरातली थोडीफार जी कामं होती ती आवरली, कारण मिस्टर ऑफिसला निघून गेले आहेत, त्यांचा सकाळचा डबा होता, तर तो डबा पण त्याचा देऊन आम्ही आता निघतो आहे। पोचलेलो आहोत हर्षितचा युनिफॉर्म घेण्यासाठी शॉपमध्ये। तर बरोबर त्यांच्यात नाही 11 त्यांच्यासाठी जे छोट्या मुलांना तेच, छोटे मुलं म्हणजे त्यांचा एक्सचेंज नाही केलाय, छोटे मुलांचं पण एक्सचेंज केलं। युनिफॉर्म इकडनं घेऊन झालेले आहेत। पीचा युनिफॉर्म नाही मिळाला आम्हाला नॉर्मली बाकीचे युनिफॉर्म मिळाले। तर आता आम्ही चाललोय घरी असा विचार करतो। हर्षित, घरी जाऊया ना? नाही, मॉलमध्ये। सो आता आम्ही घरी नाही, आम्ही आता चाललेलो आहोत मॉलमध्ये। तर आता आम्हाला तहान लागले म्हणून आम्ही विचार केला की इथे येऊन कैरीचं पन्ह पिऊया। काय नाव काकी तुमचं? पंडित। रोज लावता इथे? रोज इथे असता तुमचा स्टॉल? त्यांच्याकडे आम्ही आता कैरीचं पन्ह पितोय। रोज 3:30 वाजे पण असता? बरं, बघू आधी मी टेस्ट करते। हे घे। हर्षितला सुद्धा दिलंय कैरीचं पन्ह, ॲज वेल ॲज आम्ही इथे बाटली पण भरून घेतलेली आहे। तर ह्या काकींचा हा जो स्टॉल आहे ना इथे, तर तो लोकपुरम जी शाळा आहे त्याच्या अगदी अपोजिट आहे। आशरच्या अगदी समोर आलात ना तरी तुम्हाला कोणीही सांगेल तर तिथे ह्यांचा छास आणि कैरीचं पन्ह ह्यांचा तर स्टॉल आहे। संध्याकाळी 3 वाजेपर्यंत असतो, संध्याकाळच्या 3 वाजेपर्यंत असतो ना? ओके, सकाळी 10 ते 3:30 वाजेपर्यंत ह्यांचा स्टॉल असतो। खूप छान आहे कैरीचं पन्ह, आणि आता उन्हाळ्याचे दिवस चालू झालेत, सो नक्की या स्टॉलला व्हिजिट करा। हर्षू, आज बऱ्याच दिवसांनी मॉलला येऊन चांगलं वाटतंय ना? सो आम्ही आता विवियाना मॉलला आलोय। अगेन मी माझ्या फेवरेट शॉपमध्ये। नया कुछ आया मैडम कलेक्शन? नहीं मैम, ये सब गैरी का कलेक्शन आया है, ये सब कलेक्शन है। ये अच्छे है, हाथी वाले, पर इसका फिनिशिंग थोड़ा ये क्यों लग रहा है? रोज गोल्ड इसकी वजह से। और वो दूसरा कौन सा निकाला था मैंने अभी? ये वाला, ये मैंने निकाला था।
नहीं इट्स ओके, बस वही दे दो। आज कॅफे पूर्ण खाली दिसतोय ना हर्षित, का माहितीये का? कारण तू येणार होतास ना म्हणून। काय खाणार आहे आता? बर्गर, पिझ्झा, बिर्याणी, फ्रँकी, बिर्याणी। बिर्याणी। तर आता आम्ही आलेलो आहोत विवियानाला फूड कोर्टला आणि आल्यानंतर पहिलं काम केलं ते पाणी, कारण मी घरातनं पाण्याची बाटली भरून ठेवली परंतु ती घ्यायची विसरली आणि आता एवढी तहान लागते कारण गरमी पण एवढी वाढलेली आहे। हर्षितनं बिर्याणी हाऊसमधनं हर्षितने ॲज युजल त्याच्या आवडीची चिकन बोनलेस बिर्याणी आणि फ्रेंच फ्राईज मागवलेले आहेत, तर ऑर्डर दिलेली आहे, थोड्या वेळात ऑर्डर येईल आता। तर हर्षितने इकडे फ्रेंच फ्राईज मागवलेत आणि त्याच्याबरोबर हे कोल्ड कॉफी विथ आईस्क्रीम असं काहीतरी मागवलेलं आहे। तर इथे आल्यानंतर वेगवेगळं खायचं, तसं त्याला आवडच आहे वेगवेगळं खायची, त्याच्या हिशोबानुसार तो काय ना काहीतरी मागवतच असतो नेहमी। हा आता येतोय त्याची बोनलेस चिकन बिर्याणी घेऊन। तर इथे हर्षितने आणलेली बिर्याणी हाऊसमधल्याची बोनलेस चिकन बिर्याणी आणि त्याच्याबरोबर हे आहे रायतं। हे फ्रेंच फ्राईज बरोबर ना नेहमी टोमॅटो कॅचअप देतात, परंतु मला की नाही टोमॅटो कॅचअपपेक्षा ना हे जे चिली सॉसचं जे पॅकेट आहे ना ते जास्त आवडतं, मस्त स्पायसी असतं, सो त्याच्यामुळे मला चिली सॉस जास्त आवडतो टोमॅटो कॅचअपपेक्षा। तर मी खरं मागवलेलं भगत ताराचंदमधनं थाळी, परंतु नंतर विचार केला हर्षितची ही बिर्याणी हाऊसमधली बिर्याणी बघून मी विचार केला की एवढं काही जाणार नाही आहे, कारण हर्षितने इथे फ्रेंच फ्राईज पण मागवले, सो त्याच्यामुळे मी माझा आता प्लॅन थोडासा चेंज केला आणि भगत ताराचंदची थाळी मी कॅन्सल केली आता। तर मी आणि हर्षित आम्ही दोघंही बिर्याणी आता फिनिश करणार आहोत। आता आम्ही चाललेलो आहोत हॅमलीज टॉईजमध्ये। आता आम्ही आलेलो आहोत हॅमलेस शॉपमध्ये आणि हॅमलेस शॉपमध्ये येण्याचं कारण असं आहे की आमचे एक जण ओळखीचे आहेत ना, तर त्यांच्या मुलाचा बर्थडे आहे उद्या, तर म्हटलं आता आलोच आहोत तर गिफ्ट पण घेऊन जाऊया। बर्थडे आहे त्याच्यासाठी हे कॅन्डल किट वगैरे कसं आहे घ्यायला? हां त्याला आपण कॅन्डल किट वगैरे देऊया ना बर्थडेला गिफ्ट, किंवा कप केक्स बनवायचं, मोल्ड अँड पेट। तो काय आता 5 वर्षाचा आहे। मोल्ड म्हणजे क्ले सारखंच असणार, हां क्ले सारखंच असणार, आपण ते त्याला बरं पडेल ना गिफ्टला द्यायला, किंवा हे कॅन्डलचं किंवा कप केक्स वगैरे। त्याचे आई बाबा त्याला अलाउड नाही करणार, म्हणजे दुसरं बघूया ते पुढचं हे बघ, रॉक पेंटिंग वगैरे हे देऊया का गिफ्ट त्याला? बर्थडे आहे त्याच्यासाठी आता हे मी पॅक करून घेते, गिफ्ट रॅप करून घेते। इथे लहान मुलींसाठी पण खूप सारे ऑप्शन्स आहेत, ते मस्त मस्त वाटत आहेत, खूप छान छान आहेत। नेल, शिमर टॅटू, हेअर नेल, खूप सारे आयटम आहेत मुलींसाठी पण। आता हर्षित कुठे गेला त्याला शोधायचंय। हर्षित जेव्हा थोडा लहान होता ना, म्हणजे 5-6 वर्षाचा, तेव्हा त्याच्या मागे मला धावावं लागायचं, हे घे ते घे ते घे, अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी तो घ्यायचा। तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे, मी तुला एक गेम चॅलेंज देते की 2000 रुपयामध्ये 2 मिनिटात तुला पाहिजे तू वस्तू घेऊ शकतोस। चालेल, स्टार्ट करूया। मला तो मोबाईल दे, स्टॉप वॉच लावू दे। 2 मिनिट्समध्ये 2000 रुपयाचंच फक्त, त्याच्या वर नाही आणि त्याच्या खाली पण नाही। ओके चल स्टार्ट। तर इथे मी स्टॉप वॉच ऑन केले। ओनली 2000 रुपीज। हा रन 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 रन। Oh my God, so expensive. भागो भागो भागो।
भागो, काय मिळतंय की नाही तुला? काय मिळतच नाही. तू एवढ्या मोठमोठ्या वस्तू बघतो त्याची कॉस्ट ऑलरेडी जास्त आहे. छोट्या छोट्या वस्तूच तुला मिळणार. तू बघण्यातच तुझा वेळ जातो. तू एवढा चुजी आहेस ना प्रत्येक गोष्टीत. मिळतंय का तुला? बघूया आता काय मिळतंय मला, पण माझं बजेट मिळतंय. अजून एकही गोष्ट तुला मिळालेली नाहीये हर्षू. मला मिळतंय पण मला बजेट तेवढं नाही, मी तर तुला तेवढंच बजेट दिलंय. हा, हे आहे माझं. आणि आता 24 सेकंड्स बाकी आहे. 21. So yes, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 and 1 stop. Oh shit. दाखव काय घेतलं. एकच तर पण किती पर्यंत आहे? 499 500. हे अशा तू जरी 4 जरी घेतले असत्यास तरी झालं असतं. नको 500च्या. तर तू चॅलेंज इनकम्प्लीट. तर हर्षित आता जे त्याला 2 मिनिटाचं चॅलेंज दिलेलं होतं ते तो हरलेला आहे. त्याच्यामुळे हर्षितला आता मी काहीच घेणार नाहीये. आता हर्षितची जी नॉर्मल शॉपिंग होती ती सुद्धा त्याच्या कमी बजेटमध्ये होणार आहे. आता त्याचं बजेट अजून डाऊन झालं ना. बजेटमध्ये होती, मग तुझ्या लक्षात नाही आली बजेटमध्ये होती ती? बघायलाच गेलो नाही. बाकी इकडे तिकडे फक्त धावतोयस तू. कॉन्सन्ट्रेट केलं असतंस तर तुला कळलं असतं एखादी गोष्ट. तिथे ऑलरेडी प्राइसेस लिहिलेले असतात. मग ते तू बघितलंच नाही ना. हे ऑलरेडी तुझ्याकडे गन आहेत. ही आहे की नाही तुझ्याकडे? की नाही. कारण मी तुला सांगितलेलं होतं की 1000 रुपीज पर्यंत तुला जे हवं ते घे. परंतु नंतर चॅलेंजसाठी मी तुला 2000 रुपये दिलेले, बरोबर? की चॅलेंजमध्ये तुला मी सांगितलेलं की 2000 रुपये मी तुला पाहिजे ती वस्तू घे. सो इथे मस्त असा कॅमेरा ड्रोन पण आहे. खूप साऱ्या व्हरायटीज आहे. हर्षितच्या लहानपणी म्हणजे हर्षित एक 6-1 वर्षाचा असेल तेव्हा हर्षितला हे असं घेतलेलं होतं हेलिकॉप्टर. पण ते नंतर त्याने तोडून टाकलं. काय एक लास्ट चीज, एक लास्ट काय चीज? एक लास्ट तुझ्या लास्टच घेऊन. हे पण छान आहे. हे ते जयला हवं होतं ते घे इथून. किचन सेट. मुलींचे सगळे गेम बघितले ना की मला नेहमी असं फील होतं की मला एक मुलगी हवी होती. म्हणजे हर्षितच्या ऐवजी जर मुलगी असती तर जास्त बरं झालं असतं. माझ्या ज्या आवडीनिवडी आहेत त्या मी तिच्यावरती म्हणजे तिच्यासाठी मी करू शकली असती. बट ठीक आहे, इट्स ओके. आता त्याला काही करू शकत नाही. सो तुम्हाला दाखवते तर हर्षितने काय काय शॉपिंग केलेली आहे. ह्याचं बनवायचं आहे पेपर क्विलिंगचं. सो आता हे गोष्टी आणि ह्या गोष्टी चांगले. चल बिलिंग करायला जाऊ. एक झेंगा. तर हर्षितला 2 वस्तू घेतल्या आहेत तरीसुद्धा हर्षितचं मत आहे की त्याला आता हा टेडी हवा आहे. हर्षित आता दिवसेंदिवस लहान होत चाललं आहे. तर हर्षितला हॅमलेसच्या शॉपमध्ये जे काही घ्यायचं होतं ते घेऊन झालं आहे आता. आणि आता मी चाललेलो आहोत माझ्या शॉपिंगसाठी. तर आमच्या मॉलमध्ये जी काय खरेदी होती ती खरेदी करून निघालो आहे आता आम्ही घरी जाण्यासाठी. तर घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवते की मी आणि हर्षितने हॅमलेस सोडून अजून कुठे कुठे शॉपिंग केलेली आहे ती. तुम्हाला दाखवते की मॉलमधनं मी काय काय शॉपिंग केलेली आहे ती. सो हे मी घेतलेलं आहे पीच मोडमधनं. हे असं आहे आणि ह्याच्या खाली जो आहे ना तो असा घेरदार लेंगा आहे.
अशा पद्धतीत, आणि ह्याला ही ओढणी. आणि त्याच्याशिवाय मला ना, तर मी गेलेली होती पॅन्टलून्समध्ये, आणि पॅन्टलून्समधनं मला ही एक कुर्ती आवडली. म्हणजे माझ्याकडे ह्याच्या खालचे लेगिन्स आहे, सो त्याच्यामुळे माझ्याकडे या रंगाचं लेगिन्स आहे, त्याच्यामुळे मग मी विचार केला की ह्याला मॅच म्हणून काहीतरी घ्यायचं आहे, म्हणून मग मला हा कुर्ता आवडला, त्याच्यामुळे मी हा कुर्ता घेतला. आणि त्याच्यानंतर पीच मोडमधनं मी अजून एक ड्रेस घेतला, हा रेड कलरचा. तर रेड कलर माझ्याकडे खूप कमी आहे, सो ह्याला काही नाही, साधा आहे आणि मेन म्हणजे कॉटन आहे, कारण तुम्हाला माहिती आहे मला कॉटनचे ड्रेस खूप आवडतात. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवते, मी 2 शूज सारखे पण घेतलेले आहेत, एक वॉकिंगसाठी घेतले आणि नॉर्मल यूजसाठी. सो हा एक आणि हे असे 2 घेतलेत. हे सुद्धा मी मेट्रोमधनं घेतलेले आहेत. मॉलमधनं आलो, त्याच्यानंतर मी काहीही शूट केलं नाही. हर्षित पण आज ट्युशनला निघून गेलेला होता. तर आत्ता मात्र मी जेवणाची तयारी करते. तर जेवायला आज काय बनवायचा हा विचार चाललेला होता. तर कालच मी चवळी आणलेली होती, तो चवळीची भाजी, म्हणजे कोकणामध्ये आमच्याकडे वालीची भाजी असं म्हटलं जातं. सो ती वालीची भाजी मी आता करणार आहे. चपात्या तर ऑलरेडी सकाळी केलेल्या आहेत, सो ती वालीची भाजी अशा पद्धतीत आजचं जेवण असणार आहे. वालीची भाजी आणि चपाती. भात आता नाही करणार आहे, कारण मिस्टरांचा फोन होता की त्याला आज भात नकोय. ऑलरेडी त्याने ऑफिसमध्ये काहीतरी चटरफटर खाल्लेलं आहे आणि आम्ही पण दुपारी भात जेवलेलो आहोत, त्याच्यामुळे आता काही भात वगैरे करणार नाहीये. परंतु माझं जेवण म्हणजे बनवून झाल्यानंतर आणि जेवून झाल्यानंतर मी जाणार आहे माझ्या अंकलच्या घरी, कारण आज आहे त्यांचा वाढदिवस. सो आता मी ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या कबर्डमध्ये ठेवते आणि त्याच्यानंतर जेवणाची तयारी करते आणि जेवून मग मी जाणार आहे त्यांच्या घरी केक कापण्यासाठी. सो तुम्हाला पण दाखवते त्यांच्या घरचं सेलिब्रेशन. पोहोचलेली आहे त्यांच्या घरी. खरं तर मला झोप येते, हा टाईम माझा झोपायचा असतो, 9:30-10 पर्यंत मी झोपून जाते. परंतु आज बर्थडे असल्यामुळे मी चालली आहे त्यांच्याकडे. हर्षितला आज लवकर झोपवलंय, कारण हर्षितची उद्यापासून स्कूल स्टार्ट होते. तर अजून त्याचे कपडे आलेले नाही आहेत, म्हणजे मी त्याचे कपडे हे अल्ट्रेशनला दिले ते आलेले नाही आहेत. आज दुपारीच दिले ज्यावेळेला कपडे घेतले, आणि बुक्स तर अजूनही आलेली नाही आहेत. सो लेट्स सी कधी येत आहेत बुक्स. तर मी आता जाते त्यांच्या घरी. सिखा मुझे भी. और बनाऊं बेलू? हाँ बेल. मेरा पेट वेट आना नहीं चाहिए क्या? अरे भाई है तो अपना आएगा, अपन खाते पीते घर के हैं, जिसको जो बोला है रहने दे. ये क्या बना रहे मेगा? गुलगुले. ओके गुलगुले, यस. सो ये अपना डो रेडी हो गया. यस. नाउ ये हमने आटा लिया, थोड़ा सा इसको लंबा बेलने का है. ओके. और ये मैदे का बनाया क्या? मैदा, आटा और थोड़ा सा सूजी. ओके. और मेघा आप क्या बना रहे हो? गुलगुले. ये हो गया. इसको थोड़ा सा और लंबा भी करना है. इसके ऊपर घी खाली टैप करना है हल्का सा. अच्छा ओके, हल्का सा टैप टैप करो. वो मास्टर शेफ में बताया था ना, थोड़ा थोड़ा सा इस पे टैप करो. सभी लेयरिंग चालू. अच्छा. इसको ऐसे हल्का सा हम फोल्ड करेंगे. हाँ. तो घी की वजह से लेयर्स ऑटोमेटिकली बन चुके हैं, कुछ कम ज़्यादा. एंड इसको नीचे हमने लॉक कर दिया. सो इस तरीके से मैंने जो पहले बना के रखा है. यस. थोड़ा सा डिफरेंस होता है उनमें इसमें. नहीं वो तो होता है. हमने लच्छी का एक बेस बना के रखा है ऑलरेडी. अब इसको हम ऊपर नीचे आटा लगाएंगे. ओके. और लच्छा ऊपर से ना थोड़ा फूले ना, इसके ऊपर से भी हल्का आटा. ओहो. वाओ, लेयर कितने अच्छे लग रहे हैं इसके. वाओ. ये जब
पकेगा तब एक एक लच्छे का लेयर दिखेगा हमें, जो दिख रहा है आपको अभी हल्का हल्का खुल रहा है, वो बाद में पकने का वापस अपना खुल जाएगा। जो लच्छा पराठा हमने डाल के रखा है, अच्छा, इसको हम फ्राई थोड़ा सा सेकेंगे, तवा उल्टा करके। ओह वाओ, ये कभी का मेरा जमाना था जब मैं ये बनाती थी। और चेरू ना ना ना, ओ भाई क्या चल रहा है आपका? चेरू, हाँ चेरू, ओ आजा। ऊपर सरकने चालू किया, घूमता नहीं। ओ हेलो, ओ हेलो, हो आजा आजा, आगे आजा, आजा आगे आजा, ले खिलौना ले तेरा, इसके साथ तो पूरा दिन चला जाए ना। क्या अच्छा दिख रहा है पराठा? अच्छा पराठा और पनीर की सब्जी। अच्छी बनी। नहीं थोड़ी सी अच्छा। और लेयर्स आना ज्यादा जरूरी है। बेटू नहीं अरे चलता है, खिला हो रहा। बस 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 हो गया। हाँ उतना ही खिलाएंगे। अरे कुछ नहीं होता। उसके लिए नई चीज है ना ये। दादू खिला चलो। इसी में थोड़ा सा वो देख रहा है ये क्या खिला दिया मुझे। खींच लिया है फोटोग्राफर वो। ये फोटो खींचना है आप वीडियो बना दे। तेरे पास एप्पल है ना, दोनों साथ में होता है। वीडियो में सब बोल लो सब लोग सब बोल लो वीडियो में। फोटो प्लीज तो साइड में बोलू को भी दिखा दे। तसं सेलिब्रेशन झालेलं आहे बर्थडेचं आणि अंकलनी हर्षितसाठी पण केक दिलेला आहे। सो आता मी घरी जाते। तर मी आताच थोड्या वेळापूर्वी अंकलच्या घरी गेलेली, बर्थडे पार्टी आम्ही सेलिब्रेट केली। छोटंसंच घरचं फंक्शन, घरातल्या घरात गेट टुगेदर होतं। सो तिथे गेल्यानंतर लच्छा पराठा आणि म्हणजे मी घरून जेवून गेलेली होती पण तरीसुद्धा ते ऐकायलाच तयार नाही आणि त्याच्यामुळे मग लच्छा पराठा आणि पालक पनीर असा त्यांच्याकडे मेनू होता। सो तो पण त्यांनी जबरदस्ती मला जेवायला लावलं। तर आता पोट माझं एवढं भरलेलं आहे ना, आणि खरं म्हणजे मला आता झोप पण येते कारण आता घड्याळात वाजलेले आहेत 11:30 झालेले आहेत। मोस्टली आम्ही घरी 10:30-11 पर्यंत आम्ही झोपून जातो। आज तर लवकर झोपायला पाहिजे कारण उद्यापासून हर्षितची शाळा चालू होते। उद्या हर्षितच्या नेक्स्ट स्टँडर्डचा फर्स्ट डे आहे। परंतु तुम्हाला तर माझ्या चेहऱ्यावरती आनंद दिसत असेल कारण बऱ्याच दिवसानंतर मी चेरिशला भेटली आणि आपल्याला असं होतं ना की लहान मुलांना भेटलं की आपल्याला खूप छान वाटतं, आनंद होतो। आणि मला माझं तर असं म्हणणं आहे की माणसाने प्रत्येक दिवस हा आनंदात जगला पाहिजे। खूप आनंद आपण स्प्रेड केला पाहिजे। प्रत्येक दिवस हे वेगळं नवीन काहीतरी आपल्यासाठी घेऊन येत असतं। सो प्रत्येकाला मदत करा, आपल्या आईवडिलांवरती प्रेम करा, आपल्या मुलांना नवीन नवीन चांगल्या गोष्टी शिकवा। चला तर मग आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते। आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। टिल देन बाय, टेक केअर।